मराठवाड्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आणि प्रत्येक शेतकऱ्याचं आर्थिक गणित अक्षरशः बिघडलेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती अगदी मन हेलावणारी आहे। कुणाचं शेत वाहून गेलं आहे, कुणाचं पशुधन वाहून गेलं आहे, तर कित्येकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। सध्या आपण भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी इथल्या परिसरामध्ये आहोत आणि आपण बघू शकतो की इथल्या परिसरामध्ये अक्षरशः जे शेत होतं त्या शेतामधले जे सोयाबीन आहे या सोयाबीनची परिस्थिती आपण बघू शकतोय की अगदी सोयाबीनचा चिखल झालेला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। म्हणजे आता फक्त काढणीला आलेलं सोयाबीन आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाचं येणं आणि हे सोयाबीन अगदी भुईसपाट होणं हे अक्षरशः प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनाला व्यथित करणारा हा क्षण आहे। हे सर्व शेतकरी सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्यासाठी आभाळाकडे बघावं लागतं की पाऊस कधी पडतोय, मात्र यावर्षीचं चित्र खूप वेगळं आहे। खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि अगदी होत्याचं नव्हतं झालं आहे। काय एकंदरीत तुमचं नुकसान झालं आहे? सर्वप्रथम TV9 मराठीचे मी आभार मानतो, कारण आजपर्यंत इथं तलाठीने आला नाही, ग्रामसेवक आला नाही किंवा मग शासकीय माणूस एक सुद्धा इकडे फिरकाला नाही, फोन करून सुद्धा कोणीही आलेलं नाही। आता तुम्ही बघताच की म्हणजे हे यात काय राहिलेच नाही। सोयाबीनमध्ये जवळजवळ 100% नुकसान झाले, तरी शासन काय म्हणतंय एकरी 3400 रुपये मदत घ्या। त्यातून काय येणार आहे? सोयाबीनचे बीज एकरमध्ये जवळजवळ एक पिशवी पडते, पिशवीची किंमतच 3500 रुपये। आणि त्यांची मग तुटपुंजी मदत देऊन काय उपयोग होणार नाही। त्यांनी म्हणजे भरीव मदत करायला पाहिजे शेतकऱ्याला, सध्या ती शेतकऱ्याची परिस्थिती आहे। दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर तुमच्या शेतातलं सोयाबीन तर गेलं आहे, पण सोयाबीन सोबत माती सुद्धा वाहून गेली आहे। आता हे परत रान उभं करण्यासाठी सर किती वेळ लागेल? आता कमीत कमी ह्याला 5 वर्षे रान जागा येईन। आता शासनाने जरी ह्याचं म्हणजे नुकसान भरपाई दिली पिकाची, पण रानाची कोण देणार आहे? आता ही रान जवळजवळ 5 वर्ष पिकणारच नाही, ह्याची टोटल माती वाहून गेली। पण ह्याच्यासाठी शासनाने विचार करावा। आणखी काही शेतकरी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। मोठ्या प्रमाणात खरं तर नुकसान झालं आहे। तुमचं किती प्रमाणात नुकसान झालं आहे? काय सर्व परिस्थिती आहे? 3 एकरचं नुकसान झालंय ना। अच्छा, आता तुम्हाला शासनाकडून काय मागणी मदत करण्याच्या संदर्भात? आता शासनाने मदत करायला पाहिजे ना। आता आणखी काही शेतकरी आहेत, खरं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या संदर्भात काय कोणी प्रशासनाचा व्यक्ती किंवा शासनाच्या याच्यामधलं कोण प्रतिनिधी या ठिकाणी आलतं का? काय त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली का? नाही, 3 दिवस झाला आम्ही फोन करतो तलाट्याला आणि ग्रामसेवक, पण ते सांगतात की आम्ही भूमला मीटिंगसाठी चाललोत, उद्या येऊ पर्याय येऊ, कारण त्यांना ड्युटी तर ग्राम लेवलला दिली आणि ते जातात भूमला। भूमला जायचं त्यांना ड्युटी भूमसाठी नाही ना, म्हणजे सज्जासाठी ड्युटी दिलेली, भूमला जायचं कारणच नाही। आणि उद्या येऊ परवा येऊ किंवा चालू झालं नाही असं काहीतरी उडी उत्तर देते। आणि जिल्हाधिकाऱ्याचं कुठला तरी एक व्हिडिओ बघितला मी, म्हणजे कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ते त्यांचा डान्सच चालू आहे। मग यांना पेमेंट भेटतं ती आमच्या GST मधून भेटतं, आमच्या 1-1 रुपयाचं कष्टाचं त्यांना पगार भेटते आणि त्यांनी डान्समध्ये पैसे उडवायचे। म्हणजे आम्ही कष्ट करायचं आणि त्यांनी मजा करायची, आणि मग आता हे पिकाचं कोणी डोक्यातच घ्यायला तयार नाही। तुम्ही सोयाबीन घेतलेलं आहे हातामध्ये, काय एकंदरीत आता पावसामुळे काय नुकसान, कशा पद्धतीने काय हे झालेलं आहे? याच्यात वाफून आलंय सोयाबीन हे। बरं, आपण बघू शकतोय खरं तर अक्षरशः सोयाबीन वाफून आलेलं आहे। म्हणजे आता पूर्णपणे सोयाबीन जे आहे ते 100% वाया गेलेलं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय। अक्षर तुम्ही आता बोललात की जिल्हाधिकारी आहे ते एका कार्यक्रमात डान्स करतायत, म्हणजे तुमच्या प्रश्न आहे किंवा तुमच्या व्यथा आहे ते समजून घेण्यात तुम्ही तलाठी त्यांच्यासोबत सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न? तलाट्यांना म्हणजे पक्रोडच्या सज्जेच्या तलाट्याला फोन केला, इटच्या सज्जेच्या तलाट्याला फोन केला, पण ते म्हणले आम्हाला भूमला मीटिंग आहे। आता भूमला मीटिंग आहे, इथं नुकसान नाही, शेतकऱ्याचं नुकसान आहे। ते जगते ते फक्त शेतकऱ्याच्या जीवावर जगते, पूर्ण सरकार सिस्टीम जे चालते फक्त शेतकऱ्याच्या जीवावर चालते। कारण शेतकऱ्याने नाही पिकवलं तर ती काय म्हणजे भूमला मीटिंग, मग मीटिंग जेवण खाऊन त्यांचं उपजीविका होणार नाही ना। त्यांना हे आम्ही पिकवलेलं अन्न खाऊनच त्यांची उपजीविका होणार आहे, पण ते उडी उत्तर देतात काही पण। आता हे नुकसान होत आहे ती काहीतरी 2000-3000 असं देते। आता इथं एका एकरला कमीत कमी 50,000 नुकसान होत आहे, कारण हे मातीच वाहून चालली ना, नदीला चालली। तिथून इथं उचलून आणायची म्हणलं तर 2 लाख रुपये एका एकरला खर्च येतोय। मग ते 2 लाख रुपये ते शेतकऱ्याला देणार आहेत का एका एकरला? कमीत कमी 50,000 1 लाख रुपये तरी द्यायला पाहिजे। ठीक आहे, आणखी काही महिला शेतकरी आहे। ताई, मोठ्या प्रमाणात शेतामध्ये नुकसान झालेलं आहे, तुम्ही एक गृहिणी आहात, काय समोर आता समस्यांचा डोंगर तुम्हाला दिसतोय? काय आता सण आले तर दसरा आला, दिवाळी आली, आम्ही रात्रंदिवस ह्याच्यात कष्ट केलं होतं, खुरपणी पेरणीपासून ते खुरपणीपर्यंत, पण आता अक्षरशः त्याच्यात काहीच राहिलेलं नाही।
ते जर आता ते आलं असतं पीक तर आम्ही सण हे केलं असतं. त्याच्या जीवावर आमचं पूर्ण आयुष्य आहे. शेतीच करतो आम्ही, शेतीशिवाय आम्हाला पर्याय नाही दुसरा. आणि जर ते वाहून गेलं तर आता आम्ही काय खायचं, घरात खायला पण नाही, काहीच नाही, पूर्ण वाहून गेलेलं आहे आता. आणि जे राहिलंय ते पण पूर्ण असं उगवलंय, कुठं हे झालंय. मग आता ते काय करायचं आम्ही, शासनाने काहीतरी आम्हाला मदत करावी, लक्ष द्यावं, आमच्या मुलाबाळांसाठी काहीतरी हे करा. मुलांना आता शाळेत जायला पावसासाठी शाळेत पण नाहीत पाठवत आम्ही, मग काय करायचं काय. आपण बघू शकतो की इथला प्रत्येक शेतकरी आहे तो व्यथित झालेला आहे. शासनाला जर आम्हाला उभं करायचं असेल तर आम्हाला भरीव मदत आहे ती मिळणं खूप गरजेचं आहे. असे प्रत्येक शेतकरी जे आहे ते आर्तहाक घालताना दिसत आहे. शासनानं आमच्या नुकसानीकडं लक्ष द्यावं, आम्हाला मदत करावी अशी भावना जी आहे तिथला प्रत्येक शेतकरी व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, ज्योतिबाचेवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.